महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी धुळ्याच्या शिरखेडा येथे पाळण्यात आला कडकडीत बंद। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल विमान अपघातात दुःखद निधन झाले। त्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा शहराने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दुपारपर्यंत शहरात कडकडीत बंद पाळला आहे। शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आलेली आहेत। काल विमान दुर्घटनेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। अजितदादा यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण राज्यामध्ये एकच हळहळ पसरलेली आहे। राज्यात विविध ठिकाणी बंद पाळून आपल्या लाडक्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांतर्फे ही श्रद्धांजली वाहण्यात येत आहे। धुळ्याच्या शिंदखेडा येथे देखील बंद पाळून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंदखेडा येथील नागरिकांनी आज श्रद्धांजली अर्पण केली आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांचं जे काल अपघाती निधन झालेलं आहे, याच्याकरता सिंदखेडा शहराने उत्स्फूर्तपणे बंद पाळलेला आहे। लोकनियुक्त नगराध्यक्षा कलावती माळी, गटनेते राकेश भाऊ माळी, सर्व नगरसेवक आम्ही आवाहन केल्यानंतर, विनंती केल्यानंतर सिंदखेडा शहरामध्ये आज सिंदखेडा शहरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार हे आज आपल्यातनं पडद्याआड झाले आहेत। खरं बघितलं गेलं तर दादा जे काही नेतृत्व होतं ते फुले शाहू आंबेडकरांना मानणारं होतं। ज्या दिवशी पहिल्यांदा दादांना भेटणं झालं आणि दादांचं एकच म्हणणं होतं की राकेश दादांना बोलले होते की सिंदखेडा शहरामध्ये कुठलीही निधीची आम्ही कमतरता भासू देणार नाही, आणि आज ते दादा सिंदखेडा शहराला पोरकं करून गेलेले। खऱ्या अर्थाने बघितलं गेलं तर दादा हे कुठल्या एका जाती समूहाचे नाही होते। दादा हे संपूर्ण महाराष्ट्रावर आणि देशावर प्रेम करणारे होते, आणि आज ते आपल्यातनं निघून गेलेले आहेत। आणि सिंदखेडा शहर व वंचित बहुजन आघाडी असेल, आंबेडकरी जनसमुदाय असेल व सिंदखेडा शहरातील सर्वच ग्रामस्थ असतील, त्यांच्या वतीने मी श्रद्धांजली अर्पण करतो।